या संपूर्ण चर्चा करणारी, या सगळ्या प्रकरणात चर्चा करणारी माझ्याबरोबर ऍडव्होकेट धनराज वंजारी जे आहेत सर, ते सुद्धा उपस्थित आहेत. मी सर्वात अगोदर जे आता तुमचं सगळं पाहुण्यांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये आम्ही स्वागत करतो. मी सगळ्यात अगोदर ऍडव्होकेट धनराज वंजारी सरांकडे जातो. सर, नेमकं सोनम वांगचुक यांची आज केंद्र सरकारने, म्हणजे खास करून गृह विभागाने सुटका केलेली आहे, म्हणजे केंद्र सरकारने हा युटर्न घेतलाय. काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे यावर? तुम्हाला काय वाटतं? पहिली प्रतिक्रिया अशी आहे की तुम्ही ज्या हेडिंग दिलेले तुमच्या शोचं तेच हेडिंग बघता. सोनम वांगचुक यांची सुटका मोदी सरकार कुठे चुकलं, त्यापेक्षा असं पाहिजे होतं, सोनम वांगचुक यांची सुटका मोदी सरकार कुठे घाबरलं. खऱ्या अर्थाने 2-3 फॅक्टर्स आपल्याला विचारात घ्यायला पाहिजे, जेणेकरून तातडीने त्यांच्या सुटकेचे आदेश जारी करावे लागले केंद्र सरकारला, गृह मंत्रालयाला, आणि त्यांची सुटका झाली. पहिला फॅक्टर आहे इंटरनॅशनल. हे जे वांगचुक आहे ते इंटरनॅशनल फ्रेम पर्सन आहे, एक अतिशय नावाजलेलं कॅरेक्टर आहे. आणि आताची जी वॉर सिच्युएशन आहे त्या सिच्युएशन मध्ये कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही बाबतीत काहीतरी परिणाम होऊ शकतो. मला जेवढं माहिती आहे त्याप्रमाणे जो पाक चायना कॉरिडॉर, जो एक रोड आहे, आता या बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय बॉर्डर्स आणि रोड सील झाल्यामुळं कदाचित त्याची गरज पडणार आहे, त्या कॉरिडॉरची. आणि त्यासाठी आज जे लोकल माहिती उपलब्ध झाली त्याच्यावरून असं दिसतं की लडाखचा जो भाग आहे तो यांना असंतोषित ठेवून चालणार नाही, कारण लडाखमध्ये फार मोठ्या प्रमाणात वांगचुक याच्या अटकेनंतर एकंदर असंतोष तुम्हाला तिथून दिसायला मिळतो. शिवाय दुसरं एक महत्वाचं कारण आहे की सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने 2-3 केसेसमध्ये, म्हणजे आम आदमी पक्षाच्या असेल किंवा इतर काही केसेसमध्ये जो एक रवैया सुप्रीम कोर्टाचा दिसतोय, तर सुप्रीम कोर्टाचं सुद्धा जे तत्व आहे ते रेल्युटन्स बॅक या तत्वाप्रमाणे, आमचे सातपुते सर आहे ते चांगलं विशद करतील, असं चाललेलं आहे की खोटं करून करून किंवा काहीतरी वेगळे निर्णय जे शासनाला पाठिंबा देतील असं करून करून किटपर्यंत देणार. कुठंतरी एक मर्यादा असली पाहिजे. आणि मला वाटतं ज्युडिशियरीचं ते पण एक प्रेशर या केंद्र सरकारवर आहे. राहता राहिलं तिसरा आणि महत्वाचा मुद्दा की जनसाधारणामध्ये आपली काय प्रतिमा होणार आहे. आज जी ढासळती प्रतिमा आहे जनसाधारण, एवढ्यासाठी मी शब्द प्रयोग करतोय सोनवणे, की मी एक 3 महिन्यापूर्वी क्लिप केली होती वांगचुक यांच्यावर, आणि त्यामध्ये मी म्हटलं होतं की वांगचुक हे बहुसंख्याक बहुजनाच्या कल्याणासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते होते. हे काही अल्पजनासाठी काम करणारे नव्हते. त्याच्यामुळं बहुजनांच्या मनामध्ये हा जो एक प्रक्षोभ होता की अतिशय प्रामाणिक, निष्ठावान आणि सायंटिस्ट असलेला, आंतरराष्ट्रीय फिगर असलेला, की ज्याच्यावर 3 इडियट सारखा सिनेमा निघतो, अशा व्यक्तीला तुम्ही दाबून ठेवता. हा जनविक्षोभ जो आहे तो सुद्धा मला वाटते केंद्र सरकारने या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. आणि या 3-4 फॅक्टरच्या अनुषंगाने त्यांची सुटका झाली आहे, असं माझं एक व्यक्तिगत पण प्रांजळ मत आहे. बरोबर सर, तुम्ही एक महत्वाची माहिती दिली की धनराज वंजारी सर, सगळ्यात महत्वाचं आहे की जे आंतरराष्ट्रीय सध्या आता जे वार चालू आहे, आपल्याला म्हणजे अंतर्गतच सुरक्षेची भीती केंद्र सरकारला वाटते, की आपण जो एक मुद्दा महत्वाचा उपस्थित केला त्यालाच पुढे घेऊन मी जातो की समजा आता जे समजा इराण, अमेरिका, इस्रायल युद्ध सुरू आहे, त्यात भारत होत आहे. भारताची प्रतिमा तुम्ही जो सांगितलं तो मार्ग खूप महत्वाचा आहे. या संपूर्ण याच्यामुळे केंद्र सरकारला कुठेतरी गुप्तचरांकडून माहिती असेल किंवा राज्यामध्ये त्यांनी जे कारण दिलंय की सोनम वांगची सुटका जे आहे पर्यटनासंदर्भातलं किंवा ज्या अंतर्गत सुरक्षा संदर्भातलं जे कारण दिलंय, अर्थव्यवस्था डबघाईत चालली आहे, अशा प्रकारचे त्यांनी जे कारण दिली आहेत आणि ह्या कारण देऊन त्यांनी सुटका केली. हे केंद्र सरकार आपले जे अपयश लपवण्याचं काम करतंय का? हे कारण तितकेसे आहेत का की जनप्रक्षोभ तुम्ही म्हणता की पूर्ण देशभरात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनम वांगचुकची प्रतिमा खूप उजळ आहे असं जनरल आहे, त्यामुळे कुठेतरी एक बॅकफुटर केंद्र सरकार गेलं आणि त्यांची चूक ते सुधारण्याचा प्रयत्न करते आणि खरंच सुधारते का? याचा जनसामान्यावर काय परिणाम होईल? वंजारी सर, मी परत त्यांच्याकडे जाणार आहे. सरकार बॅकफुटवर गेलेलंच आहे 100%. कुणाला विचारा, प्रत्येकाच्या तोंडामध्ये हेच वाक्य आहे की हे बॅकफुटवर गेलेलं सरकार आहे. त्यांना कळून चुकलेलं आहे की जे काही मॅन्युप्युलेटिव्ह पॉलिटिक्स आपण करतोय
क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्सच्याही पुढे जाऊन जो मॅन्युप्युलेटिव्ह क्रिमिनलाइज पॉलिटिक्स या देशामध्ये आपण एवढे वर्ष करतोय, त्याचा कुठेतरी आता अंत झाला पाहिजे. हा अंत झाला नाही तर तो आमच्या अंताच कारणीभूत ठरू शकेल, ही एक भावना कुठेतरी केंद्र शासनाच्या मनाला चटका लावून गेली असावी. आणि त्यामुळेच आज केंद्र शासनाला एक पाऊल मागे घेऊन बॅक फुटर यावं लागलं. वांगचूक इज द बेस्ट एक्झाम्पल. असे कित्येक जण, कित्येक असे शुद्ध चारित्र्याचे लोक केवळ ते तुमच्या मताच्या विरुद्ध मत मांडतात, कारण त्यांना घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते अधिकार दिले आहेत म्हणून त्यांना गुन्हेगारासारखं वागवायचं का? अहो, मत मांडू द्या. तुमच्या त्या मत मांडण्याला जर तुम्ही घाबरत नसाल तर अशा अनाठायी कारवाई एनएसए सारख्या कायद्याखाली कसं करता? आता मला सांगा, खरंच राष्ट्रीय सुरक्षा जर धोक्यात होती सोनम वांगचुकांमुळे, तर आता काय झालं? 1-1.5 वर्षामध्ये राष्ट्रीय सुरक्षा अबाधित झाली. काय उत्तर देणार? मी तर म्हणतो, जो लढा वांगचुक यांच्या पत्नीने सुप्रीम कोर्टात दिलेला आहे तिथं गॅंगबाची मेक आहे. कारण सुप्रीम कोर्टाला आता मार्ग राहिलेला नाही. काय या माणसाच्या विरुद्ध आहे? हा कुठला अँटी नॅशनल इलिमेंट याच्या विरुद्ध प्रूफ म्हणून कोर्टामध्ये एव्हिडन्स म्हणून आणणार आणि काय करणार? या सगळ्या याचं एक प्रतिबिंबित कारण म्हणजे आज वांगचुक यांची सुटका. मी तर म्हणेल, आजचा दिवस हा सर्व सामाजिक कार्यकर्त्यांसाठी, प्रामाणिक, निष्ठावान, विचारवंत आणि बुद्धिवंतांसाठी भाग्याचा दिवस आहे. कारण कुठंतरी आमच्या या ताकदीला केंद्र शासन धास्तावलेलं आहे हे स्पष्ट होतं. बरोबर वंदरी सर, सगळ्यात महत्वाचं की ताईंनी सुद्धा एक उल्लेख केला की ज्या कायदा बऱ्याच काही गोष्टी सांगतो, शेवटी कायद्याच्या पुढे कुठलंही सरकार असेल, कुठलाही नेता असेल, कुठलाही सगळं समसमान असतात. मात्र ह्या केसमध्ये कायद्याचा सळसळीत गैरवापर करण्यात आला होता का? आणि हा सरकारला कुठेतरी आरशात पाहण्याची आता गरज आहे का? काय वाटतं तुम्हाला ह्या केस संदर्भात? कारण स्वतः सरकारने, कोर्टाने निर्णय द्यायच्या अगोदरच सरकारने, गृह विभागाने सांगितलं की बाबा सोनम वांगचुकची सुटका करतोय आपण. हा केवळ कायद्याचा दुरुपयोग नाही, कायद्याचा गुन्हेगारी उपयोग आहे. आणि मॅडम जे म्हणाल्या, सुनीते मॅडम, ते अगदी बरोबर आहे की कॉम्पेन्सेशन इट मस्ट गो विथ कॉम्पेन्सेशन टू द विक्टिम. आता आपल्याकडे जर हिंमत असेल तर यांनी पार्लमेंटमध्ये असा कायदा पारित करून दाखवावा की ज्या काही आमच्या प्रशासकीय संस्थात्मक तपासी यंत्रणा आहेत त्या ज्या पद्धतीनं वापरल्या गेल्या आणि त्यांच्याकडे एवढं जवळपास 1.5 वर्ष त्यांना हे ठेवून काही मिळालं नाही, अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय कॉम्पेन्सेशन देणार आणि ते कॉम्पेन्सेशन कोणाकडून वसूल केलं जावं? मी तर म्हणतो, जेवढे हे शासकीय खुर्चीत बसून ऑर्डर देणारे नेते जबाबदार असतील, तेवढेच आमचे एसी कॅबिन मध्ये बसून प्रशासन चालवणारे लोक जबाबदार आहेत. त्यांच्याही कडून ही वसुली झाली पाहिजे. कोणाच्याही आयुष्याची अशा प्रकारे खेळ करणं, एकंदर समाजाशी, भारतीय समाजाशी खेळ करणं, बहुजन समाजाशी खेळ करणं, हे काय तुम्हाला अगदी सोपं वाटायला लागलं की काय? पेसा कायद्याचा उल्लेख त्याच्यामध्ये ओझरता आला, जे वांगचुकांचं काम आहे. आणि म्हणूनच मी ती क्लिप 3 महिन्यापूर्वी जारी केली होती की बहुजन दार्जिने नेते आहे, बहुसंख्याक बहुजनांचं हित त्यांच्या आंदोलनात दडलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. अल्पजन प्रचुर आणि अल्पजन शासक जे आहे त्यांच्या बरोबरीचं असतं तर कदाचित त्यांच्यावर कारवाई झाली नसती. या ठिकाणी एक सूक्ष्म बारीक विचार करायचा आहे. ज्या कारणासाठी या देशातले सामाजिक कार्यकर्ते लढतात आणि त्यांच्या कार्याची फलश्रुती म्हणून उद्या जर इथला आदिवासी, दलित, बहुजन हा समाज वर येत असेल, तर तुम्ही हे अल्पजन ज्या पद्धतीने चुकीच्या मार्गाने सत्ताधीश होऊन बसलेले आहेत, तुमचे खरे टार्गेट हे खालच्या तळागाळातले लोक आहे, जे रोज बेरोजगारी, महागाई आणि इतर अनेक स्वास्थ्य आणि शिक्षणाच्या प्रश्नांनी त्रस्त झालेले आहेत, दग्ध झालेले आहेत. हे तुमचे शत्रू आहेत. आज मी ह्या सगळ्या बहुसंख्याक बहुजनांचा विजय मानतो की कुठेतरी सरकार, केंद्र सरकार याला धास्तावलेलं आहे. आणि ज्या ज्या काही केसेस मध्ये सुप्रीम कोर्टाच्या आता उल्लेख झाला आपल्या डिबेटमध्ये, त्याप्रमाणे याही केसमध्ये असंच होतं की काय, ह्या भीतीपोटी सुद्धा हे झालेलं आहे. शेवटचा मुद्दा मला सांगून थांबावंसं वाटतं संतोष, तो असा आहे की आत्ता या निमित्ताने एक प्रश्न अधोरेखित होतो
आपण ऑपरेशन सिंदूर बघितलं, त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या नंतर जे बाकीचं जे काही घडलं, जे काही डोनाल्ड ट्रम्पनी त्या ठिकाणी आपली वक्तव्य वाचाळपणा केला आणि बाकी सगळं इकड तिकडचं. खरंच भारताचं सरकार हे भारत सरकारच्या बुद्धीप्रमाणे चालवते की कुठल्या आंतरराष्ट्रीय शक्तीला, कुठल्या डीप स्टेटला तुम्ही लेखो बळी पडलेले आहात? आणि मग संविधानातला जो सॉव्हर्निटी सार्वभौमत्व आहे ते सार्वभौमत्व तुम्ही गहाळ ठेवलं का रे? असा प्रश्न विचारायची वेळ या सरकारला लोकांनी विचारावा अशी वेळ आलेली आहे. काय चाललेलं आहे? कशा प्रकारे तुम्ही वागताय? काय निर्णय घेताय? असं होती धमक. जर तुमच्याकडे खरोखरच वांगचुकांच्या विरुद्ध पुरावे होते तर त्याचे तुमचे स्वतःचे वाबाडे निघून असं वाटत होतं तर तुम्ही कोर्टात केस जाऊ द्यायला पाहिजे होती. कसा काय निर्णय घेतला? तुमच्या अधिकाराचा तुम्हाला पाहिजे तसा हम करेसो कायदा कसंही वापर करू, कसंही करू. आज सुटका जी झाली त्यात सुद्धा महत्वाचं आहे, केंद्र सरकार हे सपशेल आरोपीच्या पिंजऱ्यात उभं झालेलं आहे. तुम्ही हा निर्णय घेता, मग त्या माणसाचं जेवढं आयुष्य आहे, त्याची मिळकत आहे, त्या आयुष्याची धुळधाण तुम्ही लावली. आज त्याच्या कुटुंबाला किती सहन करावं लागलं, लोकांना, त्या कार्यकर्त्यांना किती सहन करावं लागलं, त्यांचं कंबरड या सामाजिक नेतृत्वाचं किती तुम्ही हाताहात केलं. या सगळ्यांची नुकसान भरपाई तुम्ही कुठून देणार? आणि कसं काय मनाला येईल ते तुम्ही वाटेल तेव्हा वाटेल त्याला करू शकता. मला वाटतं आजचा दिवस या खऱ्या अर्थाने ह्या कुठल्या तरी उन्मादी आणि बेछूट राजकीय सत्ताधीश वृत्तीला लगाम बसलेला आहे. आणि जनसाधारणाच्या हे लक्षात आले की वाईट करून आणि उन्मादीपणाने वागून कुठलाही शासक असो, मग तो हिटलर असो की इंग्रज असो की मोगल असो की अजून कुठले असो, या उन्मादीपणाने वावरलेले जास्त दिवस तग धरू शकत नाही. शेवटी माणुसकी आणि ते संविधान भारताचं हे सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याचाच सन्मान झाला पाहिजे. खऱ्या अर्थाने आज सुप्रीम कोर्टाचं सुद्धा मी कौतुक करतो. सुप्रीम कोर्टाने जे काही मध्यंतरी 4-5 निर्णय दिले, अगदी संजीव भट्ट पासून अरविंद केजरीवाल आणि बाकीचे सगळे, त्यांनी एक इशारा दिला की आम्ही आमच्या अंगावर एखाद्या लिमिट पर्यंत घेऊ शकतो, त्याच्या पुढे शक्य नाही. ह्या संविधानाची असा पोळखेळ होणं या देशात परवडणारं नाही. आणि हे जे सगळं इप्सित आहे, एकंदर हे सगळी आपण समावेशक दृष्टीने जर याच्याकडे बघितलं तर सरकार खरंच यासाठी घाबरलेलं आहे आणि त्यांनी म्हणून त्यांची सुटका आज केली. निश्चित निश्चित वंदे सर खूप महत्वाचे मुद्दे मांडले.